नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे आपल्या बरोबर आहेत। विक्रम काळेजी, शिक्षक आमदार आहात तुम्ही, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदानामध्ये शिक्षक आंदोलन करतात आहेत आणि टप्पा अनुदानाच्या संदर्भात आंदोलन आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी नागरगोजे बीडचे जे शिक्षक होते त्यांना 18 वर्ष एका आश्रमशाळेतल्या संस्थाचालकांनी पगार न दिल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। हळहळ व्यक्त करणारी एक सुसाईड नोट त्यांनी पाठी ठेवली आहे। 3 वर्षाची मुलगी आहे त्यांच्या पाठी। हे सगळे कसे पाहता? या सगळ्या अधिवेशनामध्ये शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होणार आहेत की नाही? नाही, खरं म्हणजे या राज्यातल्या ज्या विनादान शाळा आहेत त्यांचा कायम शब्द काढून आपण या सगळ्या शाळांना अनुदान देण्याचा तत्कालीन सरकारने निर्णय घेतलेला आहे। खरं तर तत्कालीन सरकारचं धोरण होतं की दरवर्षी 20% अनुदान सुरू झाल्यावर दरवर्षी 1 टप्पा, म्हणजे 20, 40, 60, 80, 100 असं 5 वर्षामध्ये 100% या शाळा यायला पाहिजे होत्या। परंतु आज सन 14 पासून आपण 24 पर्यंत पाहतो, 10 वर्ष झाली, म्हणजे हा टप्पा हे 100% अनुदान 5 वर्षापूर्वी मिळायला पाहिजे होतं, परंतु ते दिलं गेलेलं नाही। आणि म्हणून आम्ही सरकारकडे मागणी करतोय। आझाद मैदानावर सुद्धा शिक्षक आमचे असल्या रखरखीच्या उन्हामध्ये आंदोलन करतायत। परवाच नागरगोजे नावाच्या शिक्षकांना बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेली आहे। परवाच 2 शिक्षकांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेला आहे। शेवटी सरकार हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या जसं पाहतंय तसं या पुढच्या काळात शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालणारं सरकार म्हणून एकीकडे आपण म्हणतो, आणि त्या राज्यामध्ये अशा पद्धतीने शिक्षकांच्या आत्महत्या होणं हे या सरकारला भूषणावं नाही। त्यामुळं जो निधी अर्थसंकल्पामध्ये शिक्षण विभागाला दिलेला आहे पुढच्या वर्षी म्हणजे 25-26 साठी, त्या निधीतून तरी या शिक्षकांचं वेतन करावं, अशा प्रकारची मागणी आम्ही शिक्षण मंत्र्याकडे केली। त्यांनी काल उत्तर दिलं की आम्ही वित्त विभागाला प्रस्ताव पाठवून याच्यावरती निर्णय करू, पण मला वाटतं की ठोस पावलं उचलली पाहिजेत। माननीय मुख्यमंत्री महोदय, या राज्याचे उपमुख्यमंत्री येतात, अर्थमंत्री अजयदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी त्याच्यावरती बसलं पाहिजे। आणि शेवटी हा शिक्षणाचा विषय आहे, महत्वाचा विषय आहे, त्यामुळे एकदाच या सर्व शाळांना 100% अनुदान देणं ही काळाची गरज आहे, तो तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी आमचा संघर्ष सुरू राहील। परंतु सातत्यानं तुम्ही सगळे शिक्षक आमदार या पायऱ्यांवरती सुद्धा आंदोलन केलं, टप्पा अनुदान मिळावं त्यांना, त्याच्यानंतर पेन्शन पण मिळावी, या सगळ्या संदर्भात तुम्ही आंदोलनं केली। सरकार कुठेच मात्र तुमचं ऐकत नाही। जे विरोधातले शिक्षक आमदार आहेत ते म्हणतात की अर्थमंत्री अजित पवार या सगळ्याला खोडा घालतात म्हणून, कारण की अर्थ खात्यातून या सगळ्या टप्पा अनुदानासाठी पैसे जे आहेत ते पुढे दिले जात नाहीयेत म्हणून। नाही, असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण शेवटी या राज्याचं सगळा ताळमेळ एकूण खर्चाचा घालून आपल्याला सगळं नियोजन करावं लागतं, आणि ते काम अर्थमंत्री म्हणून कुठले अर्थमंत्री करत असतात। मला वाटतं निश्चितपणानं शेवटी सुप्रीम हे मुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत। शेवटी या तिघांनी बसून तो निर्णय केला पाहिजे। मंत्रिमंडळाने निर्णय केलाय की या शाळांना पुढील टप्पा द्यायचा 10 ऑक्टोबर 2024 निर्णय केलेला। आता एकदा मंत्रिमंडळाने निर्णय केल्यानंतर मला वाटतं त्याला आर्थिक तरतूद देणं हे सरकारचं कायद्यानुसार कर्तव्य ठरतं, आणि म्हणून मला वाटतं की त्याच बाबतीमध्ये निर्णय करावा, यासाठी सुद्धा आमची सगळ्या आमदारांची आग्रही भूमिका माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आहे। परंतु सरकार निष्क्रिय पद्धतीने वागत नाही का? सातत्याने तुम्ही पाठपुरावा करताय। प्रत्येक शिक्षक आमदार कोणत्या ना कोणत्या मंत्र्यांकडे जात आहे, शिक्षण मंत्र्यांकडे, अर्थमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करताय। सगळे तुम्ही इथं शिक्षक आमदार या पायऱ्यांवरती आंदोलन केलं। काही सत्ताधारी आहेत, काही विरोधक आहेत। सत्ताधारी आमदारांचं सुद्धा हे सरकार ऐकत नाहीये का? निष्क्रिय हे सरकार आहे का, असा सवाल उपस्थित होतो या सगळ्यामुळे। कारण की शेतकऱ्यांप्रमाणे आता तुम्ही म्हटलं की शिक्षकांच्या देखील आत्महत्यांचा संपूर्ण क्रम सुरू झाला या राज्यात। नाही, निश्चितपणानं हा विषय जेव्हा चर्चेला गेला तेव्हा काल एक दुःखद घटना घडल्यामुळं माननीय अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजयदादा पवार साहेब हे विधानमंडळामध्ये नव्हते। कदाचित ते आज येतील, पुन्हा आम्ही त्यांना भेटून याच्यामध्ये सरकारनं सकारात्मक मार्ग काढावा ही आमची विनंती राहणार आहे, आणि आम्हाला खात्री आहे की निश्चितपणानं हे अधिवेशन संपण्याच्या पूर्वी या विषयावरती सरकार मार्ग काढेल। सभागृहात आता तुम्ही एमपीएससीच्या महाराष्ट्र सेवा आयोगाच्या ज्या काही रिक्त पदं आहेत ती भरण्याच्या संदर्भात तुम्ही एक मुद्दा मांडलेला आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून पाहतोय, वर्षांपासून पाहतोय लोकसेवा आयोगाच्या ज्या काही पदं आहेत, रिक्त पदं, ती कुठेतरी भरली जात नाहीयेत। अशा पद्धतीची संपूर्ण प्रक्रिया आता सध्या राज्यात दिसते।
नाही, आपण पाहिलं की अमृत महोत्सव साजरा करतोय म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री असताना घोषणा केली होती की या राज्यात 75,000 पदांची भरती केली जाणार आहे. परंतु एकीकडे ही घोषणा होत असताना ही सगळी पदं भरली का? आणि हेच नाही तर नियत वयामानानुसार वय वर्ष 58 झालं की सेवानिवृत्ती ही चालत आहे. ती आज आहे, उद्या आहे, परवा आहे. त्यामुळे ही पदं नियमित वेतन श्रेणीतली आहेत. ही पदं काही तात्पुरती नाहीत. आजही लागणार, उद्याही लागणार. परंतु सरकार मात्र ही पदं रेग्युलर न भरता कंत्राटी पद्धतीने एकीकडे भरतंय. हा सुद्धा अन्याय तरुण तरुणीवरती होतोय. शेवटी एवढी मोठं क्वालिफिकेशन घ्यायचं, एवढं मोठं शिक्षणासाठी खर्च करायचा, आई वडील स्वतः उपाशी राहून लेकरं शिकावं आणि लेकराचं भविष्य घडावं म्हणून त्या ठिकाणी कष्ट करतात, घाम घालतात. आणि दुसरीकडे जेव्हा लेकरू शिकतो तेव्हा त्याला नोकरी मिळत नाही. ही शोकांतिका नवयुवक युवतीच्या पुढे आहे. म्हणून मी आज सभागृहामध्ये आतापर्यंत ज्या जागा रिक्त आहेत, ज्या रेग्युलर पदाच्या जागा आहेत त्या तातडीनं भराव्यात. एमपीसी याच्यामध्ये निवड मंडळ आहे, पण त्यांचंही कामकाज जलद गतीनं होत नाही. 3 सदस्याची पदं रिक्त आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या कामकाजावर होतो. ही पदं 3 संचालकाची पदं सुद्धा भरली जावीत, ही पण मागणी मी सभागृहामध्ये केली. माननीय मंत्री आशिष शेलार साहेबांनी उत्तर दिलं की निश्चितपणाने याची एक व्यापक बैठक घेऊन जेवढी रिक्त पदं असतील, जी नियमित वेतन श्रेणीतली असतील ती नियमित पद्धतीने भरण्याचा निर्णय, आणि ही 3 पदं भरण्यासाठी आता फाईल माननीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि त्याची नियुक्ती येणाऱ्या 8 दिवसात होईल असं आश्वासन दिलेलं आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विक्रम काळे जे शिक्षक आमदार आहेत, सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. खरं तर सत्ताधाऱ्यांचं हे अपयश म्हणावं की शिक्षकांच्या शाळांना जे टप्पा अनुदान मिळायचं होतं ते मिळालेलं नाही. सरकारी निर्णय झालाय, परंतु आतापर्यंत प्रशासन का या संदर्भात उदासीन आहे? या सगळ्या संदर्भात हे शिक्षक आमदार जे आहेत ते वेळोवेळी आपले प्रश्न उपस्थित करतात आहेत. शासन दरबारी ते प्रश्न. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.